जय महाराष्ट्रचा आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आहे आणि मी आता एक 2 व्हिडिओ शेअर केले होते. त्याच्यामध्ये असं होतं की मला बऱ्याच महिला म्हणतात, "ताई आमची के-वाय-सी बरोबर आहे. आम्ही के-वाय-सी केलेली आहे आणि आमची के-वाय-सी बरोबर आहे. आम्ही पात्र पण आहोत." असं आम्हाला साईटवर दाखवतंय. पण आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. तर मग आम्ही के-वाय-सी परत करायची का? किंवा आम्ही तक्रार करायची का? कारण मी तक्रार करायला सांगितलं ना महिला व बालकल्याण विभागाला, ज्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या पद्धतीने. तर बघा ह्याच्यामध्ये ज्यांची ई-के-वाय-सी बरोबर झालेली आहे, कुठेच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही योजनेच्या पात्र आहात, पण तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काहीही करायचं नाही, कुठेही जायचं नाही. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणाची वाट बघायची आहे. आलं का लक्षात? जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही आणि तुम्ही योजनेच्या अंतर्गत पात्र आहात, बरोबर? तुमची के-वाय-सी पण झालेली आहे सक्सेस. तर तुम्हाला एकच करायचं आहे, कुठेही जायचं नाही, वाट पहा. थोडंसं वाट पहा ह्याच्यामध्ये जानेवारीच्या वितरणासंदर्भात. अजून जानेवारीची कुठलीही अपडेट आलेली नाही, की आपल्याला जानेवारीचं वितरण कधी होणार आहे. लक्षात घ्या, सध्या ज्या महिलांची के-वाय-सी चुकली होती त्यांची आता ई-के-वाय-सी जी आहे ती दुरुस्ती चालू आहे. आलं का लक्षात? त्यामुळं आता ही दुरुस्ती पूर्ण झाल्यावर आपल्याला वितरण होतं का हे अगोदर वितरण करतात, ह्या संदर्भात कुठलीही माहिती अजून तरी आलेली नाही. आज आहे फेब्रुवारी महिना चालू आणि फेब्रुवारीच्या या महिन्यामध्ये सुद्धा अजून 17 तारीख आहे आज फेब्रुवारीची, बरोबर? पण अजून तरी जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलाय, पण अजून तरी या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरण संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही. त्यामुळे मीही तुम्हाला असं काहीच सांगितलेलं नाही. पण तुम्हाला जर नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता आला नसेल आणि तुम्ही पात्र आहात, तुमची के-वाय-सी सुद्धा सक्सेस झाली आहे, तर तुम्हाला कुठेही जायचं नाही, कुठेही तक्रार करायची नाही. फक्त जानेवारीच्या हप्त्याचं वितरण होऊ द्या. एकदा जानेवारीचा हप्ता वितरण झाला ना, की आपल्याला कळेल कोणाकोणाला हप्ता आला आहे. आणि समजा मग त्यावेळेस तुम्हाला हप्ता नाही आला आणि तुम्ही पात्र आहात, तर मग आपण त्यावेळेस सांगणार आहोत, की आपल्याला काय करायचं आहे, कसा अर्ज लिहायचा आहे किंवा कुठं जायचं आहे. आलं का लक्षात? तोपर्यंत वाट पहा. एकदा वितरण होऊ द्या जानेवारीचं, मग तुम्हाला मी सांगणार आहे. काळजी करू नका. आलं का लक्षात? तर आज महत्त्वाचा मुद्दा हाच होता. नोव्हेंबर, डिसेंबर हप्ता आला नाही आणि ई-के-वाय-सी सक्सेस झालेली आहे. आलं का लक्षात? तर ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आणि ह्या बऱ्याच कमेंट मला आपल्या सगळ्या सोशल मीडियाला आहेत. त्यामुळे हा विषय घेतलाय. आता हा जो व्हिडिओ आहे तो इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करा. मी शेअर का करू असा विचार करू नका. कारण तुमच्या ज्या कमेंटला मी उत्तरं देतेय ना, असं कोणीच उत्तरं देत नाही. प्रत्येक तुमच्या महत्त्वाच्या जेवढ्या कमेंट असतील ना, त्या सगळ्या कमेंट एकत्र करून मी तुम्हाला उत्तर देते. मोस्टली ह्याच कमेंट तुमच्या मला येत आहेत, जे मी व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या कमेंट एकत्र करते आणि त्याच्यावरच मी व्हिडिओ शेअर करत आहे. बरोबर? आलं लक्षात? नका. मी प्रयत्न करत आहे आणि लवकरच आपल्याला जानेवारीचा हप्ता सुद्धा येणार आहे. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी बोलायचं विसरले, की ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, डिसेंबरचा हप्ता आला नव्हता, पण जानेवारी महिन्यात त्यांना 4,500 येणार का? तर या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. अजून तरी सरकारची ह्याच्यावर ठोस कुठलीही बातमी आली नाही किंवा सरकारकडून अशी कुठलीही माहिती आली नाही. पण जसं त्यांच्याकडून माहिती येईल, की तुम्हाला जानेवारी आणि तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 हप्ते येतील का? तर बघा ह्याच्यामध्ये शक्यता तर दाट आहे, की तुम्हाला हे 3 हप्ते येण्याची. पण अजून ह्याच्यावर खात्रीशीर माहिती आली नाहीये. खात्रीशीर माहिती आली, की मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. काळजी करू नका. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.